लाडक्या बहिणींसाठी आज एक आनंदाची बातमी आहे। तर आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमवण्यास सुरुवात। जर लाडक्या बहीण योजनेचे पैसे तुम्हाला जर आले नसतील तर हा फॉर्म भरायचा आहे। लाडक्या बहिणींना पैसे खात्यामध्ये जमवण्यास सुरुवात होणार आहे। आता पैसे आले नसतील तर तक्रार कशी करायची आहे, लवकर हा फॉर्म भरा आणि पैसे इथं मिळवा। आताची घडीची सर्वात मोठी अपडेट। आता ज्या लाडक्या बहिणींना पैसे आले नसतील तर अशाने व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। लाडक्या बहिणींसाठी आता अनेक महिलांचे अर्ज इथं अप्रूव्ह आहेत परंतु पैसे आलेले नाहीत। आता तक्रार कशी करायची आहे, आता फॉर्म कुठे द्यायचा आहे, फॉर्म कसा भरायचा आहे, कागदपत्र कोणकोणते लागतील, किती दिवसात तुम्हाला पैसे इथं येणार आहेत। आता ज्या लाडक्या बहिणींना पैसे आले नसतील तर त्यांनी काय काय करायचं हे आपण इथं आता पाहणार आहे। सर्वप्रथम पैसे काय येत नाही, बँक खाते आधारशी लिंक नसते हे तुम्हाला चेक करायचं आहे। डीबीटी बंद असणे, केवायसी अपूर्ण लाडक्या बहीण योजनेची। आता लाडक्या बहिणींची केवायसी वेगळी आहे आणि बँकेची केवायसी वेगळी आहे। दोन्ही केवायसी केलेल्या नसेल तर लगेच करून घ्या। अर्जात चुकीची माहिती भरलेली आहे का हे तुम्हाला चेक करायचं आहे। बँक पासबुकचा आयएफएससी कोड चुकीचा असणे, बँक खाते आधारशी लिंक नसणे किंवा त्यावरती तुमचं जे काही नाव आहे मिसमॅच असणे, म्हणजे आधारवर नाव वेगळं आहे, बँक पासबुकवर नाव वेगळं आहे, खाते इनॲक्टिव्ह आहे, अशामुळे लाडक्या बहीण योजनेचे पैसे तर अडकू शकते। आधी हे तपासायचं आहे। आता यामध्ये काय काय तपासायचं आहे, बँक खाते आधारशी लिंक आहे का हे तपासा, डीबीटी सुरू आहे की नाही हे विचारा, बँकमध्ये जाऊन मोबाईल नंबर अपडेट आहे का चेक करा, अर्ज अप्रूव्हल आहे का तपासा। आता अर्ज अप्रूव्हल आहे की नाही हे तुम्ही लाडक्या बहीण योजनेच्या ऑफिशियल पेजवरती जाऊन तुम्ही चेक करू शकता। यानंतर केवायसी आहे का चेक करा, बँक खाते चालू आहे का चेक करा। बरेच दिवसांपासून तुम्ही जर व्यवहार केलेला नसेल तर तुमचं खातं इनॲक्टिव्ह झालेलं असेल तर लगेच चेक करा। आता या पद्धतीने तुम्हाला फॉर्म भरायचा आहे। ज्यांना कोणाला पैसे आले नसतील तुमचं नाव, अर्ज क्रमांक, आधार क्रमांक, मोबाईल नंबर, तालुका, जिल्हा, गाव, बँकेचे नाव, आयएफएससी कोड, त्याचप्रमाणे समस्या काय आहे ती लिहायची आहे आणि फॉर्म द्यायचा आहे। तर आता उदाहरणार्थ माझा अर्ज मंजूर असूनही खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाहीत, हा तुम्हाला तुमचं कारण इथं दिलं तरी चालेल, हे कारण द्यायचं आहे। तर आता कोणकोणती कागदपत्र लागणार आहे, आधार कार्ड, बँकेचं पासबुकची झेरॉक्स, अर्जाची पावती आणि अप्रूव्हल स्टेटस स्क्रीनशॉट। आता यामध्ये तुमचा फॉर्म अप्रूव्हल आहे का, पेंडिंग आहे की रिजेक्ट आहे हे पाहण्यासाठी किंवा तुम्हाला एक हेल्पलाईन नंबर देतो 181, यावरती कॉल करून सुद्धा तुम्ही विचारू शकता की तुमचा पैसे का अडकलेले आहे, तुमचा अर्ज पेंडिंग का आहे, रिजेक्ट झालेला आहे, अप्रूव्हल आहे, यावरती सविस्तर माहिती तुम्हाला बघायला मिळेल। तर या नंबरवरती लगेच कॉल करा लाडक्या बहिणींनी। आता फॉर्म कुठे जमा करायचा आहे, यामध्ये महिला बाल विकास कार्यालय, तहसील कार्यालय यामध्ये तुम्ही तुमचा अर्ज जमा करू शकता। किती दिवसात पैसे इथे मिळतील, फॉर्म भरल्यानंतर पडताळणी सुरू होण्याची शक्यता आहे। तर फॉर्म भरल्याच्या नंतर तुमची पडताळणी इथं सुरू होईल। पुढील टप्प्यांमध्ये तुम्हाला लाडक्या बहीण योजनेचा हप्ता इथं दिला जाईल। तर एक तुम्हाला लेखी अर्ज देतो, याप्रमाणे तुम्हाला फॉर्म भरल्याच्या नंतर लेखी अर्ज द्यायचा आहे। प्रति अधिकारी साहेब मॅडम, महिला बाल विकास विभाग, तालुका लिहा, जिल्हा लिहा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यात जमा न झाल्याबाबत अर्ज, महोदय महोदया, मी खालील सही करणारी अर्जदार, तुमचे नाव राहणार, मी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केलेला असून माझा अर्ज मंजूर अप्रूव्हल आहे, तरी माझ्या खात्यामध्ये रक्कम जमा झालेली नाही, अद्यापही खात्यामध्ये जमा झालेली नाही। माझी माहिती खालीलप्रमाणे आहे। अर्जदाराची इथं नाव लिहायचं आहे तुम्हाला, अर्ज क्रमांक, आधार क्रमांक, मोबाईल नंबर, बँकेचे नाव, बँक खाते क्रमांक, आयएफएससी कोड। माझ्या अर्जाची पडताळणी करून लवकरात लवकर योजनेची रक्कम माझ्या खात्यामध्ये जमा करण्यात यावी ही नम्र विनंती। यासोबत तुम्हाला कागदपत्र जोडायचे आहे, आधार कार्डची झेरॉक्स, बँक पासबुकची झेरॉक्स, अर्जाची पावती, इतर डॉक्युमेंट्स आणि सिग्नेचर करून तुम्हाला हा जो अर्ज आहे महिला बाल विकास विभागामध्ये, तहसील कार्यालयामध्ये तुम्हाला हा अर्ज इथं द्यायचा आहे किंवा टोल फ्री क्रमांक 181 यावरती कॉल तुम्हाला करायचा आहे। आता यामध्ये तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या कोणकोणत्या समस्येसाठी तुम्ही या नंबरवरती कॉल करू शकता टोल फ्री क्रमांकावर। तर यामध्ये ते सर्वप्रथम महिला बाल विकास, तर यासाठी जो काही हेल्पलाईन नंबर इथं आलेला आहे, अर्ज अप्रूव्हल आहे, अजूनही पैसे आले नसतील, फॉर्म पेंडिंगमध्ये आहे किंवा पेमेंट पेंडिंगमध्ये आहे। तर आता ज्यांचा कोणाचा अर्ज रिजेक्ट झालेला आहे, डॉक्युमेंट्स चुकीचे अपलोड झालेले आहे, अर्ज अधिक पेंडिंग दाखवत आहे, ही केवायसी झालेली नसेल किंवा OTPचा काही प्रॉब्लेम असेल किंवा तुमच्या लाडक्या बहिणींची केवायसी अधिक तुम्ही केलेली नसेल, बँक खात्याची समस्या, डीबीटी बंद, खाते बंद, आधार लिंक नाही, यानंतर खाते इनॲक्टिव्ह आहे, आयएफएससी कोड चुकीचा आहे, यानंतर इथे आपला मोबाईल नंबर अपडेट नाही, जुनाच मोबाईल नंबर आहे, OTP दुसऱ्या नंबरवर जातो, याचप्रमाणे 6 नंबरला महिला बाल विकास कार्यालयामध्ये तुमचा अर्ज अप्रूव्हल आहे का, पुढील कधी तुम्हाला हप्ता इथं मिळणार आहे, पडताळणी सुरू आहे का,
तक्रार नोंदवण्यासाठी व तुम्हाला जर पैसे आले नसतील तर लगेच या नंबरवरती कॉल करा. सर्व प्रॉब्लेमचं सोल्युशन तुम्हाला या एकाच नंबरवरती कॉल केल्याच्या नंतर बघायला मिळेल. तर आता कॉल करताना जवळ ठेवायचा आहे अर्ज क्रमांक, आधार कार्ड, मोबाईल नंबर, बँकेचं पासबुक, रजिस्टर्ड मोबाईल नंबर. आता कोणकोणत्या कारणामुळे तुमचा अर्ज इथं रिजेक्ट होऊ शकतो यामध्ये चुकीची माहिती, आधारवर नाव वेगळं, बँक पासबुकवर नाव वेगळं, अर्ज डुप्लिकेट, चुकीचे बँक खाते देणे, कागदपत्र अपूर्ण, वय पात्रता नसणे, दुसऱ्याच्या योजनेचा माहिती देणे. आता लाडक्या बहिणीसाठी दुसरी गुड न्यूज आलेली आहे. तर आता लाडक्या बहीण योजनेचे पुन्हा नवीन फॉर्म सुरू होणार आहे. आता यासाठी कोणाला अर्ज करता येणार आहे? ज्यांचा अर्ज रिजेक्ट झालेला आहे, ज्यांचा अर्ज पेंडिंग आहे, ज्यांना कोणाला अधिक अर्ज तुम्ही जर केलेला नसेल, म्हणजे नवीन लाभार्थी, अर्ज रिजेक्ट झालेल्या महिला, कागदपत्र अपूर्ण असलेल्या महिला, KYC बाकी असलेल्या महिला, तर यांसाठी नवीन फॉर्म इथं सुरू. तर आता तुम्ही तुमचा अर्ज इथं सादर करू शकता. एक तर ऑनलाईन किंवा 181 या हेल्पलाईन नंबरवरती कॉल करा किंवा महिला व बाल विकास कार्यालयाशी संपर्क करा. सरकारकडून वेगवेगळे नवीन अर्ज वेगवेगळ्या पडताळण्या, त्याचप्रमाणे आता नवीन जिल्ह्यांमध्ये अर्ज सुरू. आता लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होत आहे. ज्या लाडक्या बहिणींचे इथं पैसे इथं थांबलेले होते तर अशा पेंडिंग जिल्ह्यांमध्ये आता वाटप सुरू झालेलं आहे. यामध्ये पुणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, नाशिक, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, अमरावती, कोल्हापूर, सांगली, सातारा, यानंतर इथे आपलं सोलापूर, जळगाव, बुलढाणा, अकोला, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, इतर अशा जिल्ह्यांमध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होत आहे. काही लाभार्थ्यांना पैसे तर पेंडिंग असू शकतात, तर त्यामध्ये KYC अपूर्ण, DBT बंद, आधार लिंक नसणे, बँक खाते इनॲक्टिव्ह, अर्ज व्हेरिफिकेशनमध्ये किंवा कागदपत्राची त्रुटी. तर आता पडताळणी सुरू झालेली आहे. यामध्ये बीड, धाराशिव, नांदेड, लातूर, परभणी, हिंगोली, जालना, गडचिरोली, गोंदिया, वाशिम. तर लाडक्या बहिणीने लगेच हा अर्ज करा व महिला व बाल विकास कार्यालयामध्ये सादर करा आणि लाडक्या बहीण योजनेचे राहिलेले पैसे व बंद झालेले पैसे मिळवा किंवा 181 या हेल्पलाईनवरती लगेच कॉल करा. सर्व लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज इथं आलेली आहेत. तर सर्व लाडक्या बहिणींनी लगेच अर्ज करा. आता नवीन हा फॉर्म भरायचा आहे आणि लाडकी बहीण योजनेचे राहिलेले पैसे मिळवा.